तर जाऊया क्रिकेटच्या महासंग्रामाला पुन्हा एकदा साहेब 2024 आमदार चषकला आपण सेकंड राऊंड या ठिकाणी सुरुवात करतो. सोरा 11 वावलोली विपक्ष सायली एसएससी चिंचवली. टॉस या ठिकाणी आपण पाहतोय प्राप्त केलाय तो सोरा 11 वावलोली संघाने प्रथम फलंदाजी घेतली. क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय सायली 11 एसएससी चिंचवली संघाला आमंत्रित केले. मॅच ऑन. आरंभ प्रारंभ या मॅचला करा शुभारंभ. पहिला चेंडू शपलून गेल्याचा प्रयत्न सरळ रेषेत चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडू डॉट चेंडू या ठिकाणी सुरुवात. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहिला गेला. पुन्हा एकदा अक्षय आपण नेरळ परिसर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अक्षय भगत आणि अक्षय म्हात्रे एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत. ओरपी चेंडू सुंदर कव्हर ट्राय. कव्हर रिझन मध्ये चेंडू निघाला डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चितेगे चपलाय आणि आपण पाहतोय इथे क्लोज इनकाउंटर ऑनफिल्ड. ओके ऑनफिल्ड आपण पाहतोय जरूर बोट उंच आहे पण इथे आपण पाहतोय चेक केलं जाईल. तिसरे पंच चला ऑनफिल्ड तिसरे पंच चला. या नगरीमध्ये ही स्पर्धा आणि टेनिस क्रिकेट.in या टीमच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. कॅमेरामॅनचं कौतुक, लाजवाब कॅमेरा वर्क आणि ऑपरेटर त्याचे मनापासून कौतुक करणं सुरेखरित्या त्यांनी दाखवलं. कोणती घाई गडबड केली नाही. धनराज इथे मनापासून कौतुक करावं लागेल केदारचं. काय चेंडू अडवला त्यानंतर संकेत गेला. संकेतने चांगला थ्रो केला. अक्षयने त्या ठिकाणी हिट केलं. फलंदाज धावबाद झाला. अक्षय भगत पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वैयक्तिक दांगवा त्याच्या नावामध्ये सर्वाधिक आहेत तो रोशन मोडा कबूल पाहतो फलंदाजीला. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहे. पहिली इनिंग आहे आज. पहिल्या राऊंड मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करणारा चिंचोली, वावलोली, मार्केवाडी आणि नेरळपाडा असे 4 संघ आपण पाहतोय. संजू भगत दादा याचकडून पारितोषिक आहे. लगातार 3 विकेट 3000 रोख पारितोषिक असेल. या दरम्यान चौकाराला
संजूदादा भगत चिंचवली संघाचे पाठीराखे आणि त्यांच्याकडून बरोबर असे पारितोषिक आपण पाहतोय. इथे रिवर्स अटेन धनराज कांबेरेच्या बॅट मधून आपण पाहतो चेंडू निघातोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलला थोडासा फंबलिंग पाहायला गेलं. सुरज चेंडू परत खेळत बसला. त्या दरम्यान 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती 5 चेंडू झाले. अक्षय आपण पाहतो पहिले षटक घेऊन आलाय पॉवर प्लेच. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. पॉवर प्लेचं एक मात्र षटक. शेवटचा चेंडू सफल झाला. उडवला चेंडूला. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या हिलादे आज कर्जत तालुका आलवला. केतन बाबणे, राकेश तलवी, अकिब पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराने अफलातून आयोजन, सुंदर नियोजन, सुंदर विकेट आणि चांगला क्रिकेट. साहिल नाव मध्ये लोंगले आडनावे दमखम. साहिलचं कौतुक करावं लागेल. उमरोली संघाचा साहिल ज्याने आज माटुंग्यामध्ये पण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब पटकवला. आज कर्जत तालुक्याचे नाव करतात. विजय पवार असेल, साहिल असेल, कौशल असेल, शेलू संघ, कडाव संघ यांचं मनापासून कौतुक करतो. कारण वडव त्यानंतर आपण पाहतोय भडवळ बी संघ, चांदई संघ ज्या आज कर्जत तालुका सोडून जेव्हा पुढे जातात खेळायला आणि नेहमीच मोठ्या मोठ्या संघाला पराभूत करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. साहिल तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. आज मोहचवाडी संघ असू द्या या आपण पाहतो उमरोली संघ काय ताकद आणि दमखम दाखवलाय मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. इथे फुलटॉस चेंडू फुल लेन करून घेतला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. टायमिंग नव्हतं, परफेक्शन नव्हतं. या चेंडूला फलंदाज बाद होतोय. झटका क्रमांक दुसरा दिला गेलाय. ते स्वरा 11 वावलोली संघाला. या विकेटचा विचार केला. स्लोअर चेंडू होता, फ्लायटेड होता. एकदम आपण पाहिला फुल लेंथ करून घेतला. लेट होता फलंदाज तिथे लेट झाला होता. चेंडू खेळताना बॅट कुठे अडकलेल्यासारखी दिसली त्याची आणि तिथे झेलबादूर माघारी आला. स्वतःला कोसत असेल नाखुश आहे रोशन. कारण चेंडू जर स्टेप आउट करून खेळला असता थोडस जागा बनवली असती. सुरेख चांगला फटका होता पण चेंडू ज्या पद्धतीने आला थोडा लेट झाला फलंदाज आणि ते माघारी आला. नवीन फलंदाज प्रसाद आपण पाहतोय. साहिल चांगली काम करतोय. संघासाठी सुयश मिळून दिलं. इथे ओव्हरपिच चेंडू क्षेत्ररक्षक पुन्हा त्या ठिकाणी तैनात. इथे बनवून दिला हा चेंडू आणि त्यानंतर प्रसाद माघारी आला. आणखीन एक झटका आपण पाहतोय स्वरा 11 वावलोली संघाला.
बघा ना आमच्या मान्यवर इथेच उपस्थित आहेत. या चुम्मा काही गरज नाही गुलाबी थंडीमध्ये त्यांना. क्रिकेट आणि क्रिकेटची क्रेज एवढी आहे मित्रांनो, त्याच्यासमोर सर्व फिक्के आहेत. केतनने उद्याच्या 3-4 अपॉइंटमेंट या 4-5 दिवसात डायरेक्ट कॅन्सल असतील. अकीब तुमच्या किती आहेत? जयच्या तर भरपूर अपॉइंटमेंट होत्या, आता 5-6. ओरफी चेंडू लंगा फ्रीजर मध्ये पाहतो, हॅट्रिक चेंडू होता, सिंगल या ठिकाणी आली. सिंगलने स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. आता इथे 4 रात्र आपण या ठिकाणी पाहिलं ना, क्रिकेटचा वार चौकार 4 वार. जे आता दविलीचे या कर्जत तालुक्याचे मोजके कट्टे आहेत ते आता खाली असतील. 4 रात्र तिथे कोण दिसणार नाही. चौका आता खाली असेल, तर सर्वजण या ठिकाणी असतील ना. आता पार कट्टा अड्डा गोट्या अंपायर. सुरेख फटका, बराच काल चेंडू हवेमध्ये, 17 ठिकाणी तैनात, फलंदाज बाद, आणखीन एक झटका, ले धक्का, लगातार विकेट पतन आपण या ठिकाणी पाहतोय. सराविलन वावलेल्या संघाला हा धक्का खूप मोठा असेल, कारण धनराज येतो माघारी. मोठी दोस्ती आहे. केतनजी वामने, राकेश दलवी, अकीब पाटील यांची दोस्ती अटूट दोस्ती आहे. अमर अकबर, अँथोनी, अतूट दोस्ती. हे 3 स्टार आणि त्याच्या सोबत त्यांचे सर्व सहकारी वर्ग, मित्रपरिवार बहुसंख्येने आहे या ठिकाणी. आणि केतन बरं झालं गणेश चतुर्थीनंतरच तुम्ही हे सामने ठेवलेत, म्हणजे वातावरण शांत आहे. खर्चच खर्च होता. इथे पुन्हा एकदा प्रशांत ओरफी चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली येतो आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही साईल करत, आणखीन एक झटका देतो आहे तो स्वरायला वावलेल्या संघाला. फलंदाज बॅक टू पवेलियन, तसा वाऱ्याचा झोका येऊन पत्त्याचा बंगला उडून नेतो त्याप्रमाणे पाहिला गेला. अर्धा संघ उडून नेला तो वावलेली संघाचा या गोलंदाज साहिलने. 4 विकेट घेतल्याबद्दल आपण पाहतोय. साहिलसाठी सूरज गोडविंदे यांच्याकडून 500 रुपये आणि प्लस हॅट्रिकची संधी आपण या ठिकाणी पाहतोय. इथे थोडासा लेझी आपण मला चेंडू सोडला, चेंडूला ओळखलं होतं, हॅट्रिक चेंडू होता. बॅट आणि चेंडूचं टायमिंग झालं असतं नसतं ती नंतरची गोष्ट. खराब चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 1 धाव, एका धाव्याने स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती. अंतिम चेंडू आपण पाहतो, आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू मध्ये 4 विकेट प्राप्त केले साहिलने. इथे पाहतोय लगातार विकेटवरती विकेट, या षटकामध्ये 5 विकेट प्राप्त केलेत या गोलंदाजाने. हॅट्रिक
या ठिकाणी प्राप्त करत असताना जरूर एक चेंडू आपण पाहतो वाईट चेंडू होता, तो चेंडू बॅट्समनच्या खात्यामध्ये नसतो, या गोलंदाज मधून ती धावसंख्या खर्च केली जाते. पण इथे आपण पाहतोय सूरज गोडविंदे सायली 11 एसीसी चिंचवली संघ मालक यासकडून अनुभवायला मिळाले. या षटकामध्ये 5 विकेट प्राप्त केलेत. पंजा खुल्ला गेला, 6 फलंदाज बाद झालेत. पावलोली संघाचे धावसंख्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. अमोल अजूनही उभा आहे संदीप, हे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. जरी 6 फलंदाज आघाडीचे फलंदाज वापस आले असतील, अमोल मोडा कर्जा टेनिस क्रिकेट मधील एक चप्पल चित्ता अष्टपैलू खेळाडू अजूनही आहे मैदानावरती स्थित. एक बाजू धरून त्याला उभा राहायचंय. 11 चेंडूचा या इनिंगचा खेळ अजूनही बाकी आहे. थोडासा दबाव जरूर असेल आणि इथे ऑन फील्ड नॉट आउट आहे, पण तिसरा पंच या ठिकाणी घेण्यात आलाय. तर फलंदाज सेफ आहे, पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. जरूर आपण पाहतोय मायरा 11 मार्केवाडी विपक्ष सिद्धिविनायक नेरलपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. तर नॉट आउट आहे मित्रा. केदार भगत आपण पाहतो गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आपण पाहिली गेली सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती धावा आल्यात. अजूनही 2 षटकामध्ये 18 धावा आल्या तर 36 धावा होऊ शकतात. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि किमान अपेक्षा असेल पावलोली संघाची अमोल आणि त्याच्या सोबत असलेला फलंदाज कल्पेश या दोघांकडून. तीन फलंदाजांना खातं खोलता आलं नाहीये. तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक घेत. धावसंख्या 18 या आकड्यावरती. थोडा फास्ट घ्या. सायली 11 एसीसी चिंचवली संघ आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी करते. तो स्वरा 11 वावलोली संघ फलंदाजी सज्ज आहे. कल्पेश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अमोल. बऱ्याचदा कल्पेशकडे बॅटिंग लवकर येत नसते.
इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. अक्षय चेंडू परत पोहोचला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. अमोल मोडे संदेश देतो सिंगल डबल होती कॉन्ट्रिब्युशन करा षटकार चौकार नको आहेत आपल्याला. पण इथे फलंदाजाला मोह काही आवरता आला नाहीये. बाहेर जाणार चेंडू छेडछाडी केली. बराच काल चेंडू टॉस केला. अक्षय तिथपर्यंत पोहोचला. सुंदर झेल क्रमांक 7चा फलंदाज. दुखापत झाली असेल तर स्प्रेची गरज आहे का? फिल्डर बाहेर येतोय. कारण वेळ भरपूर होतोय. कारण फिल्डरने जर टाइमपास केला प्रत्येक चेंडूवर जर दुखापत दाखवली तर वेळ भरपूर होतोय. बरोबर समीर सर कारण आपल्याला वेल जर खरंच दुखापत असेल तर ग्राउंडच्या बाहेर येऊ शकतो. 12वा खेळाडू आतमध्ये जाऊ शकतो. सर तो गोलंदाज आहे त्यामुळे आपण पाहतोय. समीर सर कसं वाटतंय ही रजनी स्पर्धा आज घरची स्पर्धा इथे खेळत असताना खेळाडू आज तुमच्या हातामध्ये माईक आहे. काय सांगाल तुम्ही या स्पर्धेचं आयोजन कशा प्रकारे चालू आहे? यह देखा जाएगा कि ये जो ग्राउंड और जो स्टेडियम देखा जाएगा तो ये मेरा बचपन से यहाँ गया है. क्योंकि ये मैं खेल चुका हूँ. देवली प्रीमियर लीग खेल चुका हूँ. अजय दिगे इनकी जो टूर्नामेंट हुए वहाँ भी खेल चुका हूँ. और ओंकार देवली टूर्नामेंट जो चली थी उसके पक्ष में भी खेला हूँ. क्योंकि ये मुझे मालूम ही ये ग्राउंड और बहुत ही अच्छा प्रयास किया था अपने टीम के लिए झेल कैच करने के लिए. सभी सर वेरी गुड ट्राई बोला जाएगा. बहुत लंबे से भागा था वो. बड़ा क्रीज उसको क्रॉस करना था. यो जो झेल था यह देखा जाएगा चीते की चाल और बाज की नजर उस पे कभी संदेह नहीं करते. वही जो झेल था ठीक है पर वो थोड़ा लंबा था. ये झेल के बारे में क्या सोचेंगे आप? ये झेल के बारे में क्या सोचेंगे आप? ये मुझे बताइए. बढ़िया बढ़िया बहुत बढ़िया झेल है. या मैं अभी बोल चुका था चीते की चाल और बाज की नजर उस पे कभी संदेह नहीं कर सकते. चीते की चाल और बाज की नजर और अक्षय के फील्ड के ऊपर कभी संदेह नहीं कर सकते. तर 8व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. 8 फलंदाज माघारी आलेत. स्वरायलर वावलोली संघ आपण पाहतोय प्रत्येक फलंदाज आज कुठेतरी चुकी करता दिसला. अमोलवरती भरोसा होता. शेवटच्या षटकापर्यंत अमोल राहील असं वाटलं होतं. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि दरम्यान पाहिलं गेलं 8 फलंदाज बाद झाले. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 19 या आकड्यावरती आहे. केदार इंजर्ड आहे. मी पाहिलं होतं ग्लेन मॅक्सवेल इंजर्ड जरा 200 धावा मारल्या होत्या. केदार इंजर्ड आहे. गोलंदाजी करतोय आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी. इथे शपलून खेळण्याचा प्रयत्न. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. 19 धावा 2 विकेट प्राप्त करत असताना 2 धावा फक्त केदारने खर्च केल्यात. अफलातून कामगिरी त्याची चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. चौथा आणि अंतिम षटक या ठिकाणी येईल. केदार जर तुम्ही इंजर्ड असाल वेळ घेऊ नका. लगेच बाहेर यायचं तर बाहेर या अन्यथा शतरक्षण लगेच सजून द्या. ये देखा जाएगा केदार भगत के कुछ तो प्रॉब्लम क्रैम्प की वजह से ग्राउंड के बाहर आते हुए. फिटनेस खूप महत्वाचं ठरतं सर. आपण पाहतोय डे नाईट क्रिकेट खेळणारे खेळाडू आपण हे पाहतोय आणि केदारचा विचार केला तर केदारने स्वतःचा जो वेट कमी केलाय याचं कौतुक करावं लागेल. अफलातून फिटनेस आपण पाहिला केदारचं आणि इथे प्रयत्न सुरेख केलं केदारने पण केदार कौतुक करावं लागेल. इंजर्ड असतानाही 6 चेंडू फेकले.
शेवटचा अंतिम षटक आदित्य गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पंचाच्या डाव्या साईडनी शेवटचा अंतिम षटक 19 धावा स्कोर कार्ड वरती आहे. इथे रिवा साठेन प्रयत्न सुरू घेत 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती आहेत. सुनील आणि त्याच्या सोबत नागेश. महत्वपूर्ण खेळाडू आता समजले जातील. इथे पंचाने बोट उंच केलं, मधोमध सापडला. इथे माघारी आला. क्रमांक 9 फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम विकेट आपण पाहतोय. जर्सी के नंबर से आए नयन. समीर सर आखिरी विकेट है. लास्ट 2 बल्लेबाज अभी क्रीज के ऊपर और गेंद जो शीर्ष बाकी है 4 गेंदों में 7 से 8 रन बना सकते हैं ये बल्लेबाज. ये क्या कर चुके हैं. मैं आपण कबड्डीमध्ये केतन दादा पहिला ऑल आउट झाला तर प्लेयर इन होतात, तेवढा वेल असतो, त्या वेल मध्ये प्लेयर इन होतात. क्रिकेटमध्ये ऑल आउट झाला तर किती चेंडू बाकी असून द्या, तुम्हाला दुसऱ्या इनिंगला सुरुवात करावी लागते. ऑल आउट झालाय 19 धावेवरती आपण पाहतोय. कमी धावसंख्या या ठिकाणी 20 धावांचं लक्ष. इथे या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे जरूर आपण योगेश आपण खुश असतील योगेश, कारण अशा इनिंग खूप महत्वाच्या असतात. योगेश आमच्या सोबत जोडले गेलेत. नेवाली गावातील एक चांगला आवाज आम्ही पाहतोय. अक्षय गायकवाड नंतर आपण योगेशला पाहतोय. एक समालोचन क्षेत्रामध्ये रुपेश आम्ही पाहिलं. रुपेशला असल मानगाव प्रीमियर लीग भुतोलीच्या स्पर्धा, त्यानंतर आंबिवली लीग मध्ये जेव्हा गरज होती आम्हाला त्यावेळीच रुपेशची चांगली साथ आम्ही पाहिली होती. आणि तुम्ही पण होतात, योगेश पण होता. तर जरूर मारिया 11 मार्केवाडी विपक्ष सिद्धिविनायक नेरलपाडा या टॉस साठी सायली 11 चिंचोली समोर आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं 19 या धावसंख्येवरती रोखलं गेलं. जे आघाडीचे फलंदाज आहेत त्यांना खऱ्या अर्थानं लवकरात लवकर खऱ्या अर्थानं बाद करण्यामध्ये त्यांना यश देखील आलं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला मार्केवाडी टीम, मायरा 11 मार्केवाडी. यह देखा जाएगा साइली चिंचोली का 24 गेंदों में 20 रनों की जरूरत. 24 गेंद और 20 रनों की जरूरत. यह बल्लेबाज सलामी की बल्लेबाज आ चुके हैं. सलामीची आपण पाहतो ना जोड साखळी मैदानामध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. अक्षय भगत आणि मयूर ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सायली 11 चिंचोली टीम 20 धाव्यांचं एक माफक असं आव्हान आहे. परंतु जर पाहायला गेलं समीर सर तर
ज्या लो स्कोरिंग मॅच असतात ना त्या आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा देखील पाहायला मिळतात. जरूर. तसा खेळ आता या मैदानामध्ये होईल का याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. यह देखा जाएगा वॉलेटी भी बहुत ही बढ़िया. मार्केवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय अष्टविनायक नेरलपाडा या दोन टीम मध्ये टॉस खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक नेरलपाडा या दोन टीम मध्ये टॉस केला जातोय. आमचे जय गुरव त्या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थानं बाईट घेण्यासाठी आमचे समीर सर त्या ठिकाणी दाखल झालेत. टॉस कोण आहे टॉस? यह देखा जाएगा सिद्धि विनायक नेरलपाड़ा टॉस जीत के क्या लेने चाहिए. यहाँ नेरल ने क्षेत्र रक्षण स्वीकारा है और आप क्या कहना चाहते हैं? कितने रन मार चुकी है? 4 ओव्हरची मॅच आहे तर आम्ही 50-55 रन मारायचा प्रयत्न करू. पहिला चेंडू व्यवस्थित बाट वरती त्यांचं आला म्हणणं आहे नाहीये. 50 ते बाटीला 55 रन मारू शकतो आपण. पाठीमागच्या दिशेला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हा पहिला 20 धाब्यांचा पाठलाग करत असताना कांबेरे खऱ्या अर्थानं पहिला गोलंदाज बावलोली टीम कडून आपण पाहताय त्याला. यावेळी स्विचचा प्रयत्न समोर गोलंदाज देखील तेवढ्या साक्तीचा सोपं नाहीये त्याच्या समोर देखील अशी फटकेबाजी करणं, कारण की त्याच्याकडे देखील खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर व्हेरिएशन आहे. डावकुऱ्याचा हा गोलंदाज व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करणं त्याला देखील माहिती आहे. यावेळी कट केलाय, इथे चपलाही दाखवली, अकलीचा वापर केलाय, गोलंदाजाच्या गतीचा वापर, चेंडू गलीमधून निघालाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय हा अक्षय बगेच्या बाट मधून 20 धाब्यांचा पाठलाग करत असताना दुसरा चौकार. फिनिश करायची या उद्देशाने मैदानामध्ये चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना की फलंदाज अक्षय भगतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी शफल झालेत, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे, हा आला अक्षय भगतच्या बाट मधून उत्तुंग बरा षटकार. चौदा धावा धाव फलकावरती. हा थोडासा कमी गतीनं लोअर फुलटास होता, सॉफ्ट हँडने खेळून काढला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. त्या ठिकाणी धनराजनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चेंडूची अडवणी केली खऱ्या अर्थानं पाहतोय आपण. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. 2 चौकार, 1 षटकार, 2 डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. अगदी आपण पाहतोय गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 1 षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वरती. म्हणजे आता उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत आणि बनवायचे त्या 5 धावा. 18 चेंडूंमध्ये 5 धावा इथून मात्र बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये मायरा 11 मार्केवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक नेरलपाडा. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. सेकंड राऊंडची खऱ्या अर्थानं सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज कल्पेश आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्टॅकिंग एंड वरती अक्षय भगत, ज्यानं मात्र पहिल्याच षटकामध्ये सामना खुला केला आपल्या टीम साठी.
चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये. स्विच हिट करायचं होता, चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. अगदी दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आला. 11 चेंडू आणि आता 17 चेंडू आणि आता बनवायचे आहेत त्या 5 धावा. एक एक चेंडू खऱ्या अर्थानं इथून जर पाहायला गेलं डॉट आला ना, चांगला फटका शफल झाले, बाकफूट वरती आले, पाठीमागे सरकले, त्यानंतर हा फटका सजवला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगला 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 17 धावा धावफलकावरती, 3 धाब्यांची अजूनही इथून गरज आहे. सॉफ्ट हँडने हा फटका सजवला, एक सिंगल. आता मयूरला खऱ्या अर्थानं स्ट्राईक दिली आहे. 2 धाब्यांची गरज आहे. चांगला चेंडू आणखीन एक पाहायला मिळतोय कल्पेशच्या माध्यमातून. हा देखील डॉट बॉल. फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. स्विच हिट खऱ्या अर्थानं सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. सायली 11 चिंचवली या टीम कडून स्विच हिटचे फटके खऱ्या अर्थानं सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये जर हे डॉट बॉल आले असते ना, कमीत कमी धावसंख्येवरती जर पहिलं षटक हाताळलं गेलं असतं, तर या धावा खऱ्या अर्थानं अगदी शेवटच्या षटकापर्यंत देखील आपल्याला या मॅच मधली चुरस पाहायला मिळाली असती. परंतु पहिल्या षटकामध्ये अक्षय